वेलकम मित्रांनो. या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत वर्ब. हा क्लास बेसिक टू ॲडव्हान्स होणार आहे. यामध्ये वर्बचे म्हणजे क्रियापदाचे सारे प्रकार आणि डेली सेंटेन्स आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला पुढे स्किप न करता लक्षपूर्वक पहा आणि आपल्या रिटन नोट्स काढत चला. चला तर मग आपण सुरुवात करूया. वर्ब. मित्रांनो, वर्ब म्हणजे काय? तर वर्ब म्हणजे क्रियापद. ठीक आहे. क्रिया. आपल्याला क्रियावरून समजून येतं की एखाद्या वाक्यामध्ये काय होतं, एखादी क्रिया होते म्हणजे एक ऍक्शन असते. तो इंडिकेट करणारा शब्द म्हणजे क्रियापद. ठीक आहे. एक उदाहरण पाहूया. राम शेतात. ठीक आहे. तर हे जे वाक्य आहे, राम शेतात, हा का आपल्याला इंडिकेट करतं की हे आपल्याला एक अर्थहीन वाक्य आहे, म्हणजे इनकम्प्लीट वाक्य आहे. या वाक्यातून आपल्याला काही समजून येत नाहीये. राम शेतात जातो किंवा शेतात राहतो, शेतात काम करतो, हे काय आपल्याला हे समजून येत नाही, कारण हे इनकम्प्लीट वाक्य आहे. म्हणजे काय होतं, क्रियापद हे वाक्याला पूर्ण रूप देतं. म्हणजे वाक्याचा अर्थ बी पूर्ण करतं आणि वाक्याला पूर्ण रूप ही क्रियापदच देत असतं. म्हणून आपण म्हणू शकतो की वाक्याला अर्थपूर्ण बनवणारा वर्ड म्हणजे काय असतो, क्रियापद असतं. तर या क्रियापदाचे काय प्रकार असतात ते पाहूया. फर्स्ट आहे मेन वर्ब. त्या मेन वर्बचे रेग्युलर आणि इरेग्युलर असे दोन प्रकार पडतात. पुढे ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह असे दोन प्रकार पडतात. आणि त्यानंतर फिनाइट आणि इन्फिनाइट असे दोन प्रकार आहेत. दुसरा प्रकार आहे हेल्पिंग वर्ब. यालाच आपण ऑक्झिलरी वर्ब सुद्धा म्हणतो. याचे पण तीन प्रकार आहेत. प्रिन्सिपल, मॉडेल आणि सेमी मॉडेल. तर आपण डिटेल्स मध्ये एक एक प्रकार आपण पाहूया. ठीक आहे. वर्ब. आपण आता सांगितल्याप्रमाणे डेफिनेशन आहे. A verb is a word that express an action, physical or mental, or state of being of the subject in a sentence. म्हणजे काय? तर एखादं वाक्य आहे आणि त्या वाक्यामधली कर्ता जो आहे, त्या कर्त्याची ऍक्शन काय आहे, कृती काय आहे, किंवा त्याची काय स्टेट ऑफ बिंग म्हणजे कोणती स्थिती आहे, हे सांगण्याचं काम कोण करतं? तर क्रियापद करत असतं. म्हणजे आपण असं मराठीमध्ये म्हणू शकतो की तो काय करतो, वाक्याला परिपूर्ण करणारा शब्द आणि वाक्यातील कर्त्याचा संबंध जो असतो कर्माशी किंवा क्रियापदाशी म्हणजे ऍक्शन काय आहे तो सांगणारा शब्द म्हणजे क्रियापद. तसंच वाक्यातील क्रिया दर्शवणारा शब्द काय, तर क्रियापद असतो. ठीक आहे. तर पुढे पाहूया आपण. ओके. चला तर आपण पाहूया आता क्रियापदाचे प्रकार. यामध्ये फर्स्ट आहे मेन वर्ब. म्हणजे काय, तर मुख्य क्रियापद. एखाद्या वाक्यामध्ये कुठलेही सेंटेन्स असू द्या. या ठिकाणी एक सेंटेन्स आहे, सी रन्स एव्हरी मॉर्निंग. हायलाइट करतो सेंटेन्स. सी रन्स एव्हरी मॉर्निंग. म्हणजे या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापद काय सांगत आहे, या कर्त्याबद्दल माहिती देत आहे. सी रन्स एव्हरी मॉर्निंग म्हणजे ती काय सकाळी दररोज धावायला जाते, म्हणजे एक ऍक्टिव्हिटी आहे आणि हे सांगत आहे आपल्याला हे क्रियापद. या ठिकाणी पहा, या क्रियापदाला कुठलेही सहाय्यकारी क्रियापद लागलेलं नाही. ठीक आहे. या ठिकाणी काय, ही रोट अ नॉवेल. या ठिकाणी हे पास्ट टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स. यामध्ये पण आपल्याला या कर्त्याबद्दल कंप्लीट माहिती मिळत आहे आणि हे वाक्य पूर्ण वाक्य होत आहे. या ठिकाणी दे विल गो टू द बीच टुमॉरो. या ठिकाणी विल गो हे क्रियापद आहे आणि हे मुख्य क्रियापद म्हणून काम करत आहे. याला कुठलं सहाय्यकारी क्रियापद लागलेलं नाही. पण असं समजून येतं की वाक्याचे मुख्य क्रियापद जे असतं ते वाक्य पूर्ण करत असतं आणि त्याला सहाय्यक क्रियापद, कुठलेही सहाय्यकारी क्रियापद जसे हेल्पिंग वर्ब वगैरे त्यामध्ये नसतात. पुढचा प्रकार पाहूया, लिंकिंग वर्ब. ठीक आहे. तर डेफिनेशन आहे, डेफिनेशन ऑफ लिंकिंग वर्ब. लिंकिंग verbs connect the subject of a sentence to a subject complement which renames or describe the subject. ठीक आहे. तर म्हणजे काय, तर एखाद्या वाक्यामध्ये जो कर्ता आहे, कर्त्याचा जो कर्माचा जो संबंध आहे तो ह्या एका वर्ब ने कनेक्ट होत असतो. या ठिकाणी बघा, सी इज अ डॉक्टर. हे एम इज ऑर जे या ठिकाणी जे एक्झाम्पल दिले आहेत मी, बीज एम इज आर वाज वेअर किंवा सिम, बिकम, अपियर, फील, हे अशा प्रकारचे क्रियापद आहेत जे की कनेक्टिंग कनेक्टिंग वर्ब म्हणून काम करतात, लिंकिंग वर्ब म्हणून काम करतात. म्हणजे काय करतात, तर ते कर्त्याला कर्माचा रूप जोडतात आणि त्याला वेगळी ओळख निर्माण करून देतात. म्हणजे काय, त्या ठिकाणी ए डॉक्टर जे आहे ना, सी इज अ डॉक्टर आपल्याला असं समजून येत आहे. इज या क्रियापदा लिंकिंग वर्ब झालेला आहे या ठिकाणी. या ठिकाणी दे आर स्टुडंट. द स्काय अपियर्स क्लिअर. म्हणजे या प्रकारचे जे क्रियापद आहेत हे ऍम, इज, आर, वाज वगैरे काय काय करतात, एखाद्या वाक्यामध्ये लिंकिंग वर्ब म्हणून सुद्धा काम करत असतात. नेक्स्ट पाहूया. पुढे आहे
ऑक्झिलरी वर्ब याला हेल्पिंग वर्ब असं सुद्धा म्हणतात. These verbs are used together with main verb to express shades of meaning such as tense, mood, aspect or voice. म्हणजे काय हे सहाय्यकारी क्रियापद जे असतात ते मुख्य क्रियापदासोबत आलेले असतात. एक्झाम्पल आहे हॅव, बी, डू, कॅन, मे, मस्ट अशा बोलायचं. ठीक आहे. वाक्य एक्झाम्पल पहा. सी हॅज फिनिश्ड हर होमवर्क. या ठिकाणी ह्या जे हेल्पिंग वर्ब आहे या ठिकाणी फिनिश्ड हे मुख्य क्रियापद आहे आणि या मुख्य क्रियापदाचं काय हे दुसरं रूप आहे. फिनिशचं दुसरं रूप आहे फिनिश्ड. सी हॅज फिनिश्ड हर होमवर्क आणि हा टेन्स कुठला येणार आहे तर टेन्स येणार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये येणार आहे. या ठिकाणी दुसरं वाक्य पहा. दे आर गोइंग टू द पार्टी. या ठिकाणी हा कंटिन्युअस टेन्स येणार आहे. आर गोइंग टू मधले प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे आणि आर हे आय मीज आर मधलं काय हेल्पिंग वर्ब आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे जे काही वर्ब असतात जे की मुख्य क्रियापदाच्या सोबत येतात त्यांना काय म्हणतात सहाय्यकारी क्रियापद म्हणतात. नेक्स्ट पाहूया मॉडेल वर्ब. डेफिनेशन model verb are a type of auxiliary verb that express possibility, necessity, ability, permission or obligation. म्हणजे काय मॉडेल वर्ब एक प्रकारचे काय ऑक्झिलरी वर्ब काय किंवा हेल्पिंग वर्ब म्हणूनच काम करत असतात असं समजा. ठीक आहे. हे कॅन आहे आपण पूर्वी पण पाहिलं होतं कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शाल, शुड, विल, वुड हे काय असतं रे ऑक्झिलरी मॉडेल वर्ब म्हणून काम करतात. हे त्याला ऑक्झिलरी वर्ब असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. कॅनचं आपण वाक्य पाहूया. मे आय कम इन सर वाक्य आहे. तर यामध्ये काय होतं आपण एक शक्यता विचारत असतो. आपण जेव्हा क्लासला लेट होत असतो ना तर आपण म्हणतो मे आय कम इन सर अशा प्रकारे. ठीक आहे. तर दुसरं वाक्य पहा. सी कॅन रन. सी कॅन रन. मे माइट याचे काय कुड हे भूतकाळी रूप असतं म्हणजे पास्ट टेन्स मध्ये कुड यूज केलं जातं. मे माइट पण भूतकाळी रूप आहे. मे मस्टचा असतो. ठीक आहे. या प्रकारचे जे काही क्रियापद असतात त्यांना म्हणतात मॉडेल वर्ब्स. नेक्स्ट पाहूया ट्रान्झिटिव्ह वर्ब. डेफिनेशन आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब रिक्वायर अ डायरेक्ट ऑब्जेक्ट टू कम्प्लीट देअर मिनिंग. म्हणजे एखादे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये आपल्याला कशाचे ऑब्जेक्ट म्हणजे काय असतं कर्म. त्या वाक्यामध्ये आपल्याला कर्माची गरज असते. जर कर्म जर असेल त्या वाक्यामध्ये तर ते वाक्य कम्प्लीट होतं आणि त्या क्रियापदाला काय म्हणतात ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात. जसं की इट. इट एक क्रियापद आहे. ठीक आहे. तर इटच्या पुढे आपल्याला काहीतरी पाहिजे. जसं आय इट अ मँगो. आय इट म्हणजे काय होणार आहे तर पुढे काय इनकम्प्लीट वाक्य होणार आहे. ठीक आहे. आय रीड काय पुढे काय आय रीड वाक्य इनकम्प्लीट आहे ना तर पुढे काय पाहिजे आपल्याला कर्म पाहिजे ऑब्जेक्ट म्हणजे आय रीड अ न्यूजपेपर, आय रीड अ बुक, आय रीड अ नॉवेल अशा प्रकारे. ज्या वाक्यामध्ये कर्म असतं म्हणजे ज्या संबंध असतो कर्माचा डायरेक्टली संबंध असतो ना त्या वर्बला म्हणतात ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात. पुढे पाहूया इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे याच्या विरुद्धार्थ आहे. या वाक्यामध्ये काय असतं तर कर्माची डायरेक्ट गरज नसते. या वाक्यामध्ये कर्म नसतं. ठीक आहे. इंट्रान्सिव्ह वर्ब डू नॉट रिक्वायर अ डायरेक्ट ऑब्जेक्ट टू कम्प्लीट देअर मिनिंग. म्हणजे आता या ठिकाणी वाक्य आहे सी क्राय, सी रन म्हणजे ती धावते किंवा ती पळते. ठीक आहे. या वाक्यामध्ये काय कर्म नाहीये. त्यामुळे काय म्हणतात त्याला इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे असे काही वाक्य असतात त्या वाक्यामध्ये कर्माची गरज नसते. अशा क्रियापदाला काय म्हणतात इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात. दुसरा आहे फ्रेजल वर्ब. Phrasal verbs consist of a main verb and one or more participle, preposition or adverb that together convey a single semantic meaning. म्हणजे काय तर असे काही वर्ब असतात जे की एक किंवा दोन प्रिपोजिशन किंवा ऍडव्हर्ब काय करतात कनेक्ट करून एका वाक्याला एक मिनिंगफुल देतात. एक मिनिंगफुल सेंटेन्स क्रिएट करतात. ठीक आहे. या ठिकाणी लुकअप. लुकअप म्हणजे काय टू सर्च फॉर इन्फॉर्मेशन असं म्हणतो ना लुकअप दिअर. एक्झाम्पल आपण म्हणू शकतो लुकअप दिअर, गिव्ह इट अप, पुट ऑफ हे काय त्याचे एक्झाम्पल आहेत. नेक्स्ट आहे रेग्युलर अँड इरेग्युलर वर्ब्स. फॉलो प्रिडिक्टेबल पॅटर्न इन दिअर कंजुएशन. ऍड ईडी फॉर पास्ट टेन्स. म्हणजे काय रेग्युलर वर्ब म्हणजे असे वर्ब की ज्यांच्या क्रियापदाला जास्त ईडी हा लागले असतं म्हणजे काय एक्झाम्पल आहे वॉक, वाकडं, टॉक,
टाकलं, लाईकड अशा प्रकारचे जे एक्झाम्पल आहेत त्यांना रेग्युलर वर्ब म्हणतात. ज्याची पास्ट पार्ट म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपामध्ये काय ईडी हा लागलेला असतं. अशा क्रियापदाला काय म्हणतात ऍड ईडी. म्हणजे जे काही क्रियापद आहेत ज्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपामध्ये ईडी लागलेलं असतं त्यांना म्हणतात रेग्युलर वर्ब. आणि असे काही क्रियापद असतात ज्यांना ईडी लागलेलं नसतं त्याचे अलग अलग रूप होत असतात. त्या क्रियापदांना म्हणतात इरेग्युलर वर्ब. म्हणजे कसं गोचं काय होतं गो, वेंट, गॉन. डूचं डू, डिड, डन. इटचं ईट, एट, इटन. राईटचं राईट, रोट, रिटन. अशा प्रकारचे जे वर्ब असतात की ज्यांचा फॉर्म निश्चित नसतो अशांना इरेग्युलर म्हणतात. आणि जे वर्ब असतात ज्यांना ईड प्रत्यय लागला असतो त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपामध्ये त्यांना म्हणतात रेग्युलर वर्ब. पुढे पाहूया फिनाइट अँड नॉन फिनाइट वर्ब. फिनाइट वर्ब म्हणजे काय? त्यावर स्पेसिफिक टेन्स, पर्सन अँड नंबर दे कॅन फंक्शन ॲज द मेन वर्ब इन अ सेंटेन्स. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये काय असतं ते मेन फंक्शन म्हणून काम करतात आणि ते त्यांच्या कर्त्यानुसार चेंज होतात, वचननुसार चेंज होतात आणि काय टेन्सनुसार सुद्धा चेंज होतात. आता हे वाक्य आहे ही रन्स एव्हरी मॉर्निंग. या ठिकाणी रन्स हे क्रियापद आहे पण या ठिकाणी एस हा प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे. ही रन्स एव्हरी मॉर्निंग आणि आपण या हिच्या ठिकाणी जर त्याचा कर्ता चेंज केला तर क्रियापद चेंज होतं आणि काळानुसार पण चेंज होतं. जसं की हिच्या ठिकाणी मी आय घेतलं आय रन एव्हरी मॉर्निंग किंवा वी घेतलं वी रन एव्हरी मॉर्निंग अशा प्रकारे. आणि याचं आपण काय करू शकतो याचं काळ पण चेंज करू शकतो. पण असे काही क्रियापद असतात की त्यांचे काळ चेंज होत नाहीत, ते जेंडरनुसार चेंज होत नाहीत किंवा नंबरनुसार पण चेंज होत नाहीत. त्यांना काय म्हणतात नॉन इन्फिनिटिव्ह म्हणतात. इन्फिनिटिव्ह टू रन, जर्न फॉर्म रनिंग किंवा रनिंग वॉटर जे असे क्रियापद असतात ना ते क्रियापदाला आपण म्हणतो नॉन फिनाइट. फिनाइट म्हणजे एकदम सोप्या भाषेत फिनाइट म्हणजे त्यांना एक स्पेसिफिक टेन्स असतो. ते पर्सन नुसार चेंज होतात, जेंडर नुसार चेंज होतात किंवा नंबर नुसार सुद्धा ते चेंज होतात. म्हणजे जे चेंज होणार क्रियापद म्हणजे रूप त्यांची जसे की आपण पास्ट टेन्स मध्ये बोलतोय, प्लुरल मध्ये बोलतोय, त्या ठिकाणी ते क्रियापदाचं रूप काय चेंज होत असतं. त्यांना म्हणतात फिनाइट. आणि जे चेंज होत नाहीत त्यांना नॉन फिनाइट म्हणायचं. सोपं आहे. दुसरा पाहूया टाइप ऑफ वर्ब मध्ये जेरंड फॉर्म. हे जेरंड फॉर्म काय असतं आपण पाहू मित्रांनो. जेव्हा आपण करता प्लस V1 असतो V1 ला जर आयएनजी फॉर्म लागला असेल ना त्याला काय म्हणतात जेरंड फॉर्म म्हणतात. या ठिकाणी पहा एक्झाम्पल आहे रीडिंग इज माय फेवरेट हॉबी. ठीक आहे. रीड हे काय क्रियापद आहे बेस फॉर्म काय रीड आहे. जेव्हा त्याला आयएनजी लागते ना तेव्हा रीडिंग झालं आणि त्याचं नॉन फॉर्म झालाय. त्यामुळे काय आहे क्रियापदाचं जेरंड फॉर्म आहे. दुसरं एक्झाम्पल आहे बेस्ट स्विम आहे त्याला आयएनजी फॉर्म लागल्यानंतर स्विमिंग झालं. आय एन्जॉय स्विमिंग इन द ओशन. जेव्हा आपण क्रियापदाला आयएनजी फॉर्म लागून क्रियापद तयार होतं त्यावेळेस काय म्हणतात त्याला पण बेस वर्बला. ठीक आहे. हर रायटिंग स्किल आर एक्सलंट. तर अशा ठिकाणच्या क्रियापदाला काय म्हणतात जेरंड फॉर्म ऑफ वर्ब. एका ठिकाणी मी काय एक्झाम्पल दिलेत मित्रांनो. क्रियापदाचं बेस फॉर्म कोणतं असतं, इन्फिनिट काय आहे, पास्ट टेन्स मध्ये काय चेंज होतं, एक्झाम्पल आणि एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता. बेस फॉर्म आहे वॉक. Example, she walks every morning. Explanation of the basic form of the verb used in the present tense to indicate the habitual action. Next, infinite hai, to walk. I like to walk in the park. The base form of the verb preceded by to used in the non-finite context such as after certain verb or as a subject or object in the sentence. अशाप्रकारे तुम्ही पाहू शकता किंवा रिटन नोट्स तुम्ही बनवू शकता. हे व्हिडिओला पॉज करा आणि हे सगळं तुम्ही लिहून घेऊ शकता. फायनाइट वर्ब, नॉन फायनाइट वर्ब, रेग्युलर वर्ब, फ्रेजल वर्ब, इंटरसिटिव्ह वर्ब, ट्रान्झिटिव्ह वर्ब, मॉडेल वर्ब आणि हेल्पिंग वर्ब जे काय आहेत त्यांचे एक्झाम्पल आहेत आणि एक्सप्लेनेशन पण लिहून दिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही आपल्या नोट्स मध्ये लिहून घेऊ शकता. या ठिकाणी मी काही क्रियापदाची लिस्ट पण दिलेली आहे. बेस फॉर्म, इन्फायनाइट, पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल काय होतं, प्रेझेंट पार्टिसिपल काय होतं. या ठिकाणी मॅक्झिमम रेग्युलर आणि इरेग्युलर दोन्ही क्रियापदाची लिस्ट दिलेली आहे. प्ले प्लेड हे रेग्युलर आहे. इट हे काय आहे इरेग्युलर आहे. रन इरेग्युलर आहे. राईट इरेग्युलर आहे. इम्पॉर्टन्स ऑफ आता महत्व काय क्रियापदाचं महत्व काय असतं ते बघा. Verbs are crucial because they convey the main action or state in the sentence.
म्हणजे काय, क्रियापद एकदम महत्वाचे का असतात, तर वाक्यामधले जे मेन ऍक्शन आहे ते आपल्याला कशामुळे समजून येतं, तर क्रियापदामुळे समजून येते. दे हेल्प प्रोव्हाइड कंटेक्स्ट, टाइम अँड meaning टू व्हॉट इज हॅपनिंग. अंडरस्टँडिंग verbs allows speakers and readers to communicate effectively by accurately describing action, condition and relationship. काय तर आपल्याला वर्बमुळेच हे सगळं सोपं होत असतं लिहिण्यासाठी किंवा कम्युनिकेशन स्किल बेटर करण्यासाठी सुद्धा वर्ब इम्पॉर्टंट असतात. कुठली घटना आहे कशी एक्सप्लेन करायची हे कळतं, ते वर्ब आणि त्याचे वर्ब फॉर्म यूज करूनच आपण उत्तम प्रकारे एक्सप्लेन करू शकतो. In summary, verbs are essential component of language that enable to use express action, state of being, and relationship in sentence. Mastering verb is fundamental to developing fluency and clarity in both spoken and written communication. चा- आपल्याला रिटन स्किल आणि कम्युनिकेशन स्किल इम्प्रुव्हमेंट करायचं असेल तर वर्ब मध्ये आपल्याला मास्टर्सची जरुरी आहे. आणि आपण जेवढं चांगल्या प्रकारे वर्ब समजून घेऊ, त्याचे वर्बचे फॉर्म समजून घेऊ, तेवढं उत्तम प्रकारे आपण लिहू शकतो आणि आपण बोलू सुद्धा शकतो. ठीक आहे, त्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे वर्ब. खूप सारे एक्झाम्पल आहेत, खूप प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करून तुम्ही यामध्ये मास्टर की करू शकता. मास्टर म्हणजे तुम्ही एक्सपर्ट होऊ शकता यामध्ये. तर जर तुम्हाला कोणतं वर्ब कोण्या ठिकाणी युज करायचं जर समजून आलं ना, तर फास्टली तुम्ही काय करू शकता, आपले कुठले क्वेश्चनचा आन्सर व्यवस्थितपणे लिहू शकता किंवा बोलू शकता. तर वर्बचे फॉर्मच समजून येत नसेल तर आपण कन्फ्युजन मध्ये जातो. ठीक आहे, तर वर्ब आणि वर्बचे फॉर्म येणं आपल्याला जरुरी आहे. मित्रांनो, आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे सेंटेन्सवर. मी पूर्वी पण बोललो होतो तुम्हाला की आपला नेक्स्ट व्हिडिओ राहील सेंटेन्सवर. तर सेंटेन्सचे प्रकार जे काय असतील ते आपण या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहोत.